विद्या मंदिर नृसिंहवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप। जिल्हा परिषद शाळा टिकवायची असतील तर शिक्षकांनी साने गुरुजी आणि मदर तेरेसा बनले पाहिजे। नृसिंहवाडीची शाळा ही राज्यात आदर्श बनेल असे काम सर्वांनी मिळून करूया। पालक, ग्रामस्थ म्हणून लागेल ती मदत शाळेला देऊ। आम्ही ग्रामपंचायत पदावर असताना शाळेत कोणतेही राजकारण न आणता मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्याने शिक्षण आणि खेळामध्ये मुलांनी अनेक ट्रॉफी जिंकलेले आहेत। आज सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली वही ही अभिनव उपक्रम मुलांच्या उज्ज्वल भविष्य ठरवेल असे मत माजी उपसरपंच अभिजित जगदाळे यांनी व्यक्त केले। नृसिंहवाडी येथील जगदाळे फाउंडेशन तसेच सहकार महर्षी तथा माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या मंदिर नृसिंहवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याबरोबरच गुणवत्तेचा गौरव करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदाळे फाउंडेशनचे प्रमुख माजी उपसरपंच अभिजित जगदाळे होते। पुढे बोलताना अभिजित जगदाळे यांनी शिक्षक वृंद आणि व्यवस्थापन समितीच्या कार्याचं कौतुक केलं। ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांचा एकमेकांशी संवाद असेल तर जिल्हा परिषद शाळेला प्रगतीपथावर जातो असे मत व्यक्त केले। यावेळी उपाध्यक्षा क्रांती चंद्रस यांनी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मुलांच्या सोयी सुविधा आदींची सविस्तर माहिती सांगितली, तर मुख्याध्यापिका सुवर्णा माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन कदम, विनायक पोरे, प्रकाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सुतार, उपाध्यक्ष कांची चंद्रस, सदस्य ज्योती मोरे, गीता मोरे, संगीता बरगाले, कविता माने, शिक्षिका सुरेखा पाटील, मीनाक्षी हेगाना, अश्विनी कबुरे, रुपाली शेळके, पद्मश्री मदनाईक, शिक्षक विलास बंडगर तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी उपसरपंच होतो। बँच आणले, पहिलीपासून कॅम्प्युटरचा आपण ज्ञान देण्यासाठी एक या ठिकाणी संकल्प केला। रुपेश पूजारी त्यावेळेचे अध्यक्ष होते, त्यांना सांगितल्यानंतर आपण कॅम्प्युटर लॅब दिला। मॅडम, शालेय पोषण आहार चांगल्या दर्जाचा असावा, त्यासाठी या ठिकाणी आपण किचन सुद्धा आणलंय। कॅम्प्युटर लॅब असेल आणि अनेक व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल की जे अशोक पुजारी म्हणून आहेत, त्याने अशोक पुजारी साहेबांनी विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासण्याचं काम, त्यांना शूज देण्याचं काम दत्तराज परिवारानं त्यावेळेला केलेलं आहे। आणि शाळेत जर बघितलं मॅडम, जिल्हा परिषदेच्या गणेशराव त्यावेळेला खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट असायला, तर राज्यात पहिली शाळा आपली असेल की मुलं बूट, सॉक्स, टाय आणि वेगळा ड्रेस कोड या ठिकाणी आपण त्यावेळेला निर्माण केला, जेणेकरून कॉन्व्हेंट स्कूलमध्ये या ठिकाणी आपण शिकतोय अशा पद्धतीचं फिलिंग त्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे। अशा पद्धतीचं काम गुरुजींनी आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे जे काही करावं लागते त्या सर्व गोष्टी शालेय व्यवस्थापन समिती असेल, ग्रामपंचायत असेल, देवस्थान असेल आणि सर्वजण त्यावेळेस जे शिक्षक सुद्धा मॅडम कृपा करून राग मानू नका, ते शिक्षक सर्व ग्रामस्थांच्या बरोबर कनेक्टिव्हिटी असायची। त्यामुळे शाळेत काय चाललंय आणि गावात काय चाललंय हे जे कॉम्बिनेशन असायचं। शाळेत काय अडचण आहे ती सांगितली की शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान पूर्णपणे मदत करायची।